नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा अभ्यास करणार आहोत. तर प्रथमतः इतिहास लेखन म्हणजे काय? तर इतिहास याचा अर्थ असा, गतकाळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी न घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, भूतकाळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे येणं म्हणजे इतिहास. आणि लेखन याचा अर्थ असा की त्या त्या काळीमध्ये काय काय घडलं हे लिखित स्वरूपात लेखन जे आहे त्याला इतिहास लेखन म्हणतात. तर पाश्चात्य परंपरा हा पहिला आपला घटक आहे. तर त्याच्यामध्ये की लेखनाचे उद्दिष्ट पहिलं असं आहे की भूतकाळातल्या घटनांची क्रमशः संगती लावून आकलन करणं म्हणजे इतिहासाचं पहिलं उद्दिष्ट आहे. तर भूतकाळातल्या घटना ज्या आहेत, ज्या घटना घडल्या आहेत म्हणजे आता शिवाजी महाराजांचं पूर्वी काय झालं, त्यांच्या जन्मानंतर, त्यांच्या जन्मानंतरचं बालपण कसं आहे, राज्याभिषेक कधी झाला, राज्याभिषेक नंतर त्यांनी ज्या वेळेला आग्र्याहून त्यांची सुटका झाली, हे जे क्रम आहे ते क्रम संगतीने लावून त्यांचं आकलन पहिलं झालं पाहिजे. कधी गेले, काय गेले, याचे सणसणावळ ऐतिहासिक घटनांची ही माहिती जी आहे ती माहिती तपासून जो क्रम लावला जातो त्याला ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या ऐतिहासिक घटनेचं हे उद्दिष्ट आहे मेन. दुसरं आहे ते म्हणजे की भ्रांत किंवा कल्पना काढून तथ्य शोधणे. भ्रांत कल्पना म्हणजे की त्यावेळेला काय झालं असेल याची कल्पना करून त्याच्यातून सार काढणं म्हणजे हे एक उद्दिष्ट होतं. परंतु या इतिहास लेखनासाठी जसं आपण विज्ञानामध्ये विज्ञानाचा तर्क काढून प्रयोग करतो, प्रयोगावरून तर्क काढतो आणि तर्क काढल्यानंतर तो सिद्धांत मांडतो आणि तो सिद्धांत प्रायोगिक तत्वावर न होता तो अवलंबला जातो. जसं आपण आता सुद्धा गुरुत्वाकर्षण न्यूटनचं जे काही त्यांनी तत्व लिहिले होते प्रयोग करून, ते प्रयोगाचे हे नियम जे आहेत ते नियम आपण अजून सुद्धा ते सिद्ध करू शकतो. तसं इतिहासामध्ये नाही. तर इतिहासामध्ये होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासाच्या एखाद्या एखाद्या इतिहासकाराने लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुन्हा दुसऱ्या इतिहासकाराने हे चुकीच्या आहेत हे संकल्पना हे करून पुराव्यानिशी ते ज्या घटना परत पुन्हा एकदा लेखन करत असतो तर त्या इतिहास तो समोर येत असतो. तर त्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट की तज्ञ व्यक्तीची गरज असते. म्हणजेच काय की पहिल्यांदा त्या तज्ञांना की त्या दस्तऐवज मधली भाषा व लिपी जाणणारा असावा. त्या इतिहासकारा जो आहे तो इतिहासकार दस्तऐवजी म्हणजे त्या काळच्या मधल्या भाषा ज्या आहेत, भाषा व लिपी याची जाण असली पाहिजे. आपल्यालाच माहित आहे पूर्वी आपण मोडी भाषा वापरत असं आणि लोकांनी त्यावेळेला इतिहास लेखनाची जे साधने होती ती इतकी प्रसिद्धी नसल्या कारणाने त्यावेळच्या लोकांनी त्यावेळचा इतिहास जो आहे तो इतिहास एखाद्या भिंतीवर एखाद्या गुहेमध्ये जसं उदाहरणार्थ अजिंठा वेरूळची लेणी किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मोड लिपीमध्ये त्यांचे राजमुद्रा भाषा जी आहे ती राजमुद्रा भाषा लिखित स्वरूपामध्ये लिहून ठेवलेली आहे, ही अशी कोरलेली आहे. तर अशा ही भाषा जी आहे ती भाषाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असते. दुसरं म्हणजे अक्षरांचे वळण, भाषाशैली कोणत्या काळातली आहे याचं जाण असली पाहिजे त्या माणसास. म्हणजे त्या इतिहासकारांना अक्षराच्या वळणावरून कधीचा तो इतिहास आहे आणि काय कोणत्या बखराच्या स्वरूपात आहे याचं जाणकार असली पाहिजे. दस्तऐवजी कागदाची निर्मितीचा काळ जाणणाऱ्यास आहे. एखादा इतिहास सांगणारा कागद जो आहे तो कागदावरून इतिहास ठरवला जातो. जर मी समजा आता एखादा हे कागद दिला ना, हा इतिहासामधला कागद मला सापडला, ऐतिहासिक काळातला कागद आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का? तर इतिहासाच्या काळातील कागद जर असेल तर त्या कागदाची जी काही आपण त्या कागदाची जी काही क्वालिटी म्हणतो म्हणजे जुना जो काळ असतो त्या जुन्या काळाबरोबर कागद सुद्धा जुना झालेला असतो. कागदाची जी काही त्याच्यावरची जी लिपी आहे ती लिपी ही स्पष्ट दिसलेली अशी असली पाहिजे. आताच्या काळातला जर असेल तर तो स्पष्ट दिसणारच आहे. म्हणजे असे कागदाची निर्मितीचा काळ जो आहे तो काळ जाणणारा हा माणूस असला पाहिजे. अधिकारदर्शक मुद्राचा अभ्यास करणारा. अधिकारदर्शक याचा अर्थ असा की त्या काळामध्ये अधिकार ज्यांना होते म्हणजे जसे अनेक राजा राजा हे होऊन गेले
मुघल होऊन गेले, त्या मुघलांचा अभ्यास करणारे, ते त्याच्यावर असणारी मुद्रा जी आहे त्यांच्या मुद्राचा अभ्यास करणारे, की ज्या वेळेला आपण पाहतो काही गुह्यामध्ये काही राजांचे मुद्रा छापित आहे, मुद्रा छापलेली आहे, तर ती मुद्रा कोरली गेलेली आहे, तर त्या मुद्रावरून कळतं की त्या राज्याची भाषा शैली कशी होती, जीवनशैली कशी होती, त्यांचं जीवनमान म्हणा किंवा त्यांचं म्हणजे सुख आहे का, राज्यामध्ये सुख, जन चांगली होती की नाही, सुखी होती की नाही, याचा अभ्यास त्यावरून समजला जातो. त्याच्यानंतर ना दस्तऐवजा संदर्भाचा आणि माहितीचा अभ्यास करणारा इतिहास तज्ञ पाहिजे. दस्तऐवजीचा संदर्भ जो आहे, तो संदर्भाचा अभ्यास जो आहे, तो माहितीच्या आधारे त्यांनी ते अभ्यास असणं, त्यांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे संशोधन पद्धती. इतिहासामध्ये संशोधन पद्धतीच्या संशोधन केल्यानंतर ना त्याची मांडणी, त्या मांडणीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या मांडता आल्या पाहिजे. पहिली गोष्ट की इतिहास हा असाच हे केला जात नाही, मांडला जात नाही, तर त्याची पद्धती आहे. ती पहिली पद्धत अशी की ऐतिहासिक साधनांचं जे संकलन केलं त्याचं थोडक्यात विश्लेषण करणं, त्या विश्लेषण केल्यानंतर संकलित माहितीचा संदर्भ तपासून पाहणं आणि नंतर संदर्भ माहितीनुसार त्या माहितीचे संकलनात्मक माहितीचे आकलन झाले पाहिजे आणि नंतर त्याचे चिकित्सक की जेणेकरून ज्या जाणकार व्यक्ती आहेत त्या जाणकार व्यक्तीचे संशोधन झाले पाहिजे त्याच्याद्वारे आणि नंतर सिद्धांताची मांडणी केली जाते. या सिद्धांताची मांडणी जी आहे ती सिद्धांताची मांडणी एक जसं आपण प्रयोगामध्ये प्रयोग करतो, विज्ञान हा प्रयोगावर अवलंबून आहे, विज्ञान हे प्रयोगाच्या ह्याच्यावर अवलंबून असतो आणि मग विज्ञान सिद्ध केलं जातं. तसं इतिहासामध्ये सिद्धांताची मांडणी जी आहे ती सिद्धांताची मांडणी ही संभाव्य असली पाहिजे, ती खरी असली पाहिजे, असं ह्या इतिहासाच्या मांडणीमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे की इतिहासामध्ये आपल्या शाखा आणि संस्था. पहिली शाखा म्हणजे की पुरातत्व शाखा, नंतर आभिजातक शाखा. पुरातत्व म्हणजे की ज्यामध्ये पूर्वी जे आहे ते पूर्वी ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत त्या पूर्वी असणाऱ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात शिलालेख असेल किंवा त्या शिलालेखावर गुहा असतील, काही गुहांवर चित्र कोरलेले असतील, अशी जी रेखा हे असे त्याला अभिलेखागार म्हणजे लिखित स्वरूपामध्ये काही दस्तऐवज माहिती जी आहे ती इतिहास संग्रहित ठेवली असेल असाचा अभ्यास किंवा हस्तलिखित अभ्यास, स्वतःच्या हाताने लिहिलेली जी असती माहिती त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अक्षरवाटिका शास्त्र शाखा. ह्या संशोधनामध्ये अक्षरवाटिकेचा खूप महत्वाचा भाग आहे. अक्षरवाटिका की जी अक्षर आहे ती अक्षर वाचायला येणं गरजेचं आहे. मग पूर्वी मोडी लिपी होती, ही मोडी लिपी आपण आता अजिबात शिकली नाही, परंतु एखादा इतिहासकार त्याची इतिहासकाराची माहिती मिळवायची असेल तर त्याला मोडी लिपीचे अक्षरचे ज्ञान हे असणं आवश्यक आहे. भाषा रचनाशास्त्र म्हणजे त्याची भाषा कशी आहे, त्या मोडी लिपीची भाषा कशी आहे किंवा मोडी लिपीच्या भाषेचे रचनेचे स्वरूप जे आहे ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. नाणकशास्त्राच्या द्वारे ते आपण असं समजलं जातं की ते नाणं जे आहे ते नाण्यावरून तो काळ कधीचा आहे, कोणता नाणशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहोत नववीमध्ये की एखाद्या नाण्यामध्ये राजाचा सिम्बॉल असतो आणि पाठीमागे त्याचे त्या आता जसं आपण आपलं स्वतःचं आत्ताच रुपये घेतलं तर गांधीजींचं चित्र एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आपण एक रुपयाचं नाणं जर घेतलं तर रुपयाच्या नाण्यामध्ये एका साईडला आपलं राजमुद्रा आणि दुसऱ्या साईडला त्या नाण्याचं लिखित स्वरूपामध्ये लिखाण केलं जातं. तसं पूर्वी की अनेक राजे जे आहेत आपला मुद्रा जी आहे ती मुद्रा छापायचे, आपला मुद्रा छापून दुसऱ्या साईडनी दुसरा म्हणतो, जसं आपण साध्या भाषेमध्ये बोलतो छापा आणि काटा, त्या त्याच्या ह्याच्यामधल्या की ती बाजू दोन्ही बाजू अशा सांगून जातात की त्या काळचा इतिहास काय होता हे सांगून. वंशावळीचा अभ्यास शाखा. वंशावळीचा म्हणजे की तर बाबर पासून ते मुघलांचा जो अभ्यास आहे तो शेवटचा मुघलापर्यंतचा जो अभ्यास आहे
तर त्यांची घराची जे वंश परंपरा आहे किंवा वंशाळी आहे, तसं जसं आपल्या शिवाजी महाराजांच्या शहाजीपासून ते संभाजी महाराजांच्या मुलांपर्यंत या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास म्हणजे ह्या वंशावळींचा अभ्यास होतो. नंतर ना की इतिहासाच्या लेखनाची परंपरा ही जी आहे ती इतिहासाच्या लेखनाची परंपरा 2 विभागात मोडलेली आहे. एक म्हणजे इतिहास लेखन व इतिहासकार आणि दुसरा म्हणजे इतिहास लेखन. तर इतिहास लेखन म्हणजे काय? तर वेळोवेळी मिळालेल्या पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनेची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि इतिहास लिहिणाऱ्याला म्हणजेच इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. तर इतिहासाचं लेखन जे आहे ते इतिहासाचं लेखन हे कसं केलं जातं, तर इतिहासकाराला वाचकापर्यंत जे पोचवायचं आहे ते भूतकालीन घटनांची निवड करत असतो. दुसरी गोष्ट की निवडलेल्या घटना त्या आहेत त्या निवडलेल्या घटना त्याच्या वैचारिक दृष्टिकोन यावर लेखनशैली जे ती लेखनशैली निश्चित होत असते आणि त्या लेखनशैलीचा जगभर जो आहे तो जगभर प्रसिद्धाला दिली जाते अशी जनमानसात होत असते. चौथी, भूतकालीन स्मृतीची जतन वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकलेल्या पराक्रमाच्या गोष्टी म्हणजे पोवाडत येतो, त्याच्यामध्ये गीते येतात, चित्र येतात, याद्वारे स्मृतीची जी जतन केले त्याद्वारे इतिहास तपासून पाहिला जातो. त्याच्यानंतर ना या आधुनिक इतिहासामध्ये की इतिहासाची जी साधने आहेत ती इतिहासाच्या साधण्याद्वारे इतिहास लेखन केलं जातं. ह्या इतिहासाच्या लेखनामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा उपभोग करून इतिहास लेखन आधुनिक गोष्टीमध्ये करत असताना पहिल्यांदा की लेखन पद्धतीची प्रश्नांची मांडणी सुयोग पद्धतीने होते म्हणून ती शास्त्रशुद्ध होते. दुसरी गोष्ट की ती मानव केंद्रित असून त्या काळात झालेल्या मानवी कृती संबंधात असतात व कृतीचे संबंध दैवी घटना व देवतांचा कदाशी नसतो. म्हणजे इतिहास जो आहे तो इतिहास हा मानव केंद्रित होता, मानवाने तयार केलेली आहे. जसे आपण एखादी अजिंठा लेणी वेरूळ पाहतो किंवा मंदिर पाहतो, ते मंदिर पुराणकालीन असेल. जसं आपण किल्ले पाहतो, वेगवेगळे किल्ले पाहतो, तर ते वेगवेगळे किल्ले हे देवी शक्ती नसून देवीने बांधलेले नसून ते मानव केंद्रित आहे याचा आपल्या त्या कथाशी संबंध जे आहे देवाशी संबंध नाही हे स्पष्ट होऊन जातं. प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासा पुरावा असल्याची मांडणी तर्क सुसंगत असते. म्हणजे इतिहास हा नुसता बघितला ऐकला म्हणून तो हे केला तर नाही, त्याच्यासाठी आपण पुरावे देतो, विश्वसनीय पुरावा की जनसन्मत तो पुरावा सिद्ध झालेला असेल, तो पुरावा मान्य असेल असा पुरावा तर्कसंगतीने मांडत असतो. चौथा म्हणजे भूतकाळातील कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीला वेग देणारा इतिहास लेखनात घेतला जातो. की मानवाने जी काही पूर्वीचे मानव जे आहेत त्या मानवाने केलेल्या कृती ज्या आहेत त्या कृतींचा उपहार म्हणजे हा आधुनिक इतिहासाचं एक वैशिष्ट्य होय. तर जसं आदिमानव जे आहे ते आदिमानव पूर्वी जो आहे तो आदिमानव कसा होता, काय खात होता, ते आदिमानवानंतर आपण आता आपल्यात काय प्रगती झाली याची कृती म्हणजेच एक इतिहासाचं लेखन वैशिष्ट्य हो. दुसरा म्हणजे एक आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीचा विकास आणि इतिहास लेखन. इतिहास लेखनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होत गेला. पहिला म्हणजे 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली. म्हणजे मानव जसा पूर्वी होता तसं न राहता तो स्वतःला प्रगत करून गेला. नंतर 18व्या शतकामध्ये पूर्णपणे त्या माणसाचे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला. त्याच्यानंतर त्याच्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करणं हे शक्य झालं अनेक विचारवंतांना आणि म्हणून मागील गोष्टी उलगडण्यासाठी इतिहासकारांनी आपले पाऊल उचलले. अमेरिका, युरोप येथे इतिहास आणि इतिहास लेखन संबंधी विचार मंथन झाले की झालेल्या गोष्टी पुढच्या पिढीला समजण्यासाठी आपण इतिहास लिहिला पाहिजे. या गोष्टी या काही लोकांना अमेरिका आणि युरोप येथील लोकांना भेडसावत असल्यामुळे काही लोकांनी इतिहास मांडण्यासाठी जे पाऊल उचललं होतं त्या विचार
मंथनी पुढे आला. नंतर ना इतिहास लेखनाला वस्तुनिष्ठ महत्व निर्माण झालं आणि त्याच्यातून ईश्वरविषयक चर्चा आणि तत्वज्ञान याला इतिहासाचं जास्त महत्व दिलं गेलं. त्याच्यानंतर 6वा आहे की जर्मनीतलं विद्यापीठ सुद्धा इतिहासाचा अभ्यास केंद्र बनलं. म्हणजे प्रथमतः इतिहासाचा अभ्यास जो आहे तो इतिहासाचा अभ्यास हा पाश्चिमात्य देशांमधून प्रथमतः आला. आपल्याकडे बरेचसे लेख इतिहासामध्ये की भारताचा इतिहासामध्ये हडप्पा संस्कृती जी आहे ती हडप्पा संस्कृतीचा अभ्यास देखील एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्फत झाला. त्यांनी इतिहास हा पूर्ण केला. त्याच्यानंतर इतिहास लेखनामध्ये दुसरा आहे अनालिसिस प्रणाली. ही अनालिसिस प्रणाली म्हणजे काय तर 20व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये अनालिसिस ही इतिहास लेखनाची एक नवीन पद्धत उदयाला आली. त्याला अनालिसिस प्रणाली असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये की फक्त राजकीय घडामोडी, युद्धे, महानेते एवढ्या मर्यादित नाही तर इतिहास म्हणजे सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे हा इतिहास होय. म्हणून या अनालिसिस प्रणालीमध्ये हे इतिहासाचा शोध निर्माण केला. त्यात मग तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. इतिहास हा फक्त राजकीय घडामोडीचा अभ्यास किंवा युद्ध किंवा राजा कसा विचार करत होता किंवा काय काम केली याचा नसून तर दळणवळणाची साधने कोणती होती, संपर्काची साधने कोणती, शेती, त्याच्यानंतर हवामान याचा सगळा अभ्यास याच्यामध्ये करण्याचा ठरविले. या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला होता. त्याच्यानंतर तिसरी आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्री फक्त पूर्वीपासूनच की आपल्याकडे स्त्री आणि पुरुष समानता जी आहे ती समानता ही पूर्वीपासूनच इतिहासापासूनच लागू झालेली आहे. खरे तर त्यासाठी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेल्या इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका होती. ही भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन दी बोव्हर यांनी मांडली होती. स्त्री लेखनाचा स्त्रीचं अंतर्भूत केला गेला. म्हणजे स्त्रियांचं जीवनमान जे आहे ते जीवनमानाकडे सुद्धा या इतिहासाचे लक्ष गेलं. नंतरच्या काळामध्ये स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन संस्था, कौटुंबिक जीवन या सर्वांगीण बाबीवर त्यांचं संशोधन सुरू झालं आणि 1990 नंतर स्त्री हे एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहासाने त्यावर लिहिण्याचा भर दिला जाऊ लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा इतिहासाचा हा प्रथम पाश्चात्य परंपराचा जो आहे तो हा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो पाश्चिमात्य परंपरा. म्हणजेच की पाश्चिमात्य जे इतिहास लेखन आहेत, इतिहास विचारवंत जे आहेत त्यांचे विचार आणि त्यांचे ग्रंथ हे पुढील पाठामध्ये आपण पाहणार आहोत.